पोतनीस वाड्याला भेट देणं हे प्रेरणादायी आहे. मध्ययुगीन इतिहासामध्ये, शिवकालीन इतिहासामध्ये या पोतनीस वाड्याचे खूप महत्त्व आहे. पोतनीस वाडा हा शिवकालीन इतिहासाचा एक साक्षीदार आहे आणि आजच्या युगामध्ये सामाजिक समरसतेचं आदर्श उदाहरण आणि प्रतीक म्हणजे पोतनीस वाडा आहे. या पोतनीस वाड्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, स्वाभिमान, शौर्य जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे. मोरारजीबाजी देशपांडे यांचा शौर्याचा इतिहास पुरंदरपासून सुरू होतो आणि या मोरारबाजींच्या इतिहासातील पुढील पिढीने हा शौर्याचा इतिहास रायगडापर्यंत आणि रायगडानंतर पोतनीस वाड्यापर्यंत हा जिवंत ठेवलेला आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचा ध्वज हा स्वाभिमानाचं प्रतीक होतो आणि त्या स्वाभिमान जपण्यासाठी रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचा राष्ट्रध्वज आणि ती ध्वजकाठी मिरवत उरवड्यामध्ये आणली जाते आणि त्याचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी त्याचा उत्सव साजरा केला जातो आणि दरवर्षी त्या ध्वजकाठीचा उत्सव आणि सन्मान केला जातो. हा एक इतिहास आहे. त्याच्या पुढे जो इतिहास पोतनीस घराण्यातील 14वे वंशज मिलिंद पोतनीसजी यांनी जो सांगितलेला आहे की जेव्हा या रायगडावर पेशव्यांचं स्वारी झाली किंवा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची गादी असणारा, गादीवरून राज्यकारभार रायगडाचा केला जात असताना तो कारभार आणि गड पेशव्यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी भगव्यासह पेशव्यांचं निशाण फडकवण्याचा आणि मिरवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान, भगवा ध्वज, त्याचा मान सन्मान अबाधित राहावा म्हणून पेशव्यांनी जो त्यांचं निशाण फडकवण्याचा प्रयत्न केला त्याच्याशी असहमती दर्शवून छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा निशाण, त्याचा मान सन्मान राखला गेला पाहिजे म्हणून ते निशाण घेऊन ते पोतनीस वाड्यामध्ये आलेलं आहे. तर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल असणारा श्रद्धाभाव, भगव्या निशाण्याशी असणारी प्रामाणिकता, स्वामीनिष्ठा ही पोतनीस घराण्यामध्ये दिसून येते आणि त्याच्यासाठी तो ध्वज या ठिकाणी आणला गेला. परंतु त्याच्याही पुढे की ध्वज आणणाऱ्यापैकी एक रायनाथ बुवा हे माहूत होते. तुळशी शेडगा आणि रायनाथ बुवा. तुळशी शेडगा आणि रायनाथ बुवा हे दोघं माहूत होते आणि त्या माहूतांनी आणि घोडदळांनी हे छत्रपती शिवाजी महाराजांचं भगवं निशाण या ठिकाणी आणल्यानंतर रायनाथ बुवाची ध्वजनिष्ठा, स्वामीनिष्ठा, छत्रपती शिवाजी महाराजांशी आणि त्यांच्या गादीशी असणारी प्रामाणिकता आणि पोतनीस घराण्याशी असणारी प्रामाणिकता आणि त्यांचं रायगड किल्ला त्याचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी गाजवलेलं शौर्य हे लक्षात घेता पेशव्यांनी या ठिकाणी पोतनीसांसोबत आलेले रायनाथ बुवा यांना या ठिकाणून पकडून नेलं आणि टकमक टोकावरून त्याचा कडेलोट केला.
तर स्वराज्याशी असणारी स्वामीनिष्ठा, प्रामाणिकता, असणारं शौर्य, रायगडाचं केलेलं संरक्षण आणि पोतनीसांशी असणारी निष्ठा, हे पाहिल्यानंतरच पेशव्यांनी त्यांना इथून पकडून नेलं आणि टकमक टोकावरून त्यांचा कडेलोट केलेला आहे. परंतु तो कडेलोट केल्यानंतर पोतनीस घराण्यांनी रायनाथ बुवाचं मंदिर रायगडाच्या पायथ्याशी बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणी रायनाथ बुवाच्या समाधीचं त्या ठिकाणी उत्सव आणि त्या ठिकाणी त्याची पूजा केली जाते. हा एक संदर्भ हा पोतनीस वाडा आणि रायनाथ बुवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य, त्यांची गादी याच्याशी संबंधित आहे. हा एक मुद्दा. दुसरा, या पोतनीस वाड्याचं एक सामाजिक समरसतेचं महत्त्व अधोरेखित करणारा एक प्रसंग असा आहे की रायनाथ बुवांनी रायगडाचं संरक्षण करण्यासाठी पोतनीस किल्लेदारांनी त्यांच्यावर जी जबाबदारी दिली ती आपल्या मर्दुमकीने पार पाडली आणि स्वराज्याच्या गादीशी, छत्रपती शिवाजी महाराजांशी आणि त्यांच्या इतिहासाशी, त्यांच्या प्रतीकाशी प्रामाणिक राहिलेला हा रायनाथ बुवा हा त्यांच्यासाठी तेवढाच श्रद्धेचा आणि पूजेचा विषय आहे. म्हणून पोतनीस वाड्यामध्ये प्रत्येक उत्सवामध्ये या रायनाथ बुवाचा चांदीचा टाक जो करून ठेवलेला आहे त्याची पूजा केली जाते आणि जो उत्सव, दसऱ्याचा उत्सव असेल किंवा अन्य उत्सव असेल, या उत्सवामध्ये ज्या ईश्वराचे जे चांदीचे टाक केलेले आहेत त्यांना त्याच्यासाठी जो नैवेद्य, जे ताट तयार केलं जातं, त्या देवाबरोबर रायनाथ बुवाचं सुद्धा ताट केलं जातं आणि त्या ताटाची पूजा केली जाते. याचा अर्थ असा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन साम्राज्यामध्ये कुठेही भेदभाव नव्हता, अस्पृश्यता नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे अष्टप्रधान मंडळ असेल किंवा अन्य दल असेल याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नव्हता. ज्याच्या त्याच्या मर्दुमकीप्रमाणे त्याला संधी दिली गेली आणि त्या संधीचं सोनं रायनाथ बुवाने मोरारजी बाजी देशपांडे आणि त्यांच्या वंश परंपरेमध्ये या रायनाथ बुवाचं मर्दुमकीचा इतिहास दिसतो आणि त्याची मान, सन्मान, प्रतिष्ठा आणि पूजा या पोतनीस वाड्यामध्ये केली जाते. हे एक सामाजिक समरसतेचं आदर्श उदाहरण आहे. त्यामुळे आजच्या युगामध्ये जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होताना दिसते, त्याच्यामुळे समाज दुभंगलेला दिसतो. अशा काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवकाल हा भेदभावमुक्त होता, समतायुक्त होता, भयमुक्त होता आणि त्याचा आदर्श घेऊन समाजातले 12 बलुतेदार एकोप्याने गुणे गोविंदेने कसे नांदू शकतात याचा आदर्श या पोतनीस वाड्यामध्ये आणि पोतनीस घराण्याने या उरवडे गावामध्ये निर्माण केलेला आहे. पोतनीस वाडा उभारताना या पोतनीस वंश परंपरेने 12 बलुतेदार त्यांच्याबरोबर आले, त्यांचं सर्वांचं पुनर्वसन केलं, त्यांना उपजीविकेची साधनं निर्माण केली आणि त्यांचा मान सन्मान राखला जाईल याचा एक प्रामाणिकपणे पोतनीस वाड्याने केलेला प्रयत्न हा कौतुकास्पद आहे. या पोतनीस वाड्याचा जो सामाजिक समरसतेचा आदर्श, याच्यामुळे भारतीय घटनेचे निर्माते, राज्यघटनाकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप प्रभावित झाले होते
पोतनीस घराण्याच्या वंश परंपरेतील पोतनीस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक सुधारणेच्या आणि सामाजिक क्रांतीच्या चळवळीमध्ये सुद्धा सहभागी झाले होते. पोतनीस घराणं मूळ महाड तालुक्यातील कोकणातलं आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये हे पोतनीस घराणं प्रत्यक्ष सक्रिय सहभागी होतं. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या सक्रिय सहभागानंतर बाबासाहेब आंबेडकर या फडणवीस वाड्यामध्ये अनेकदा आलेले आहेत आणि सामाजिक सुधारणाच्या संदर्भामध्ये जे त्यांचं चिंतन झालेलं आहे, ज्या त्यांच्या बैठका झालेल्या आहेत, जे काही लिखाण झालेलं आहे, त्यातल्या काही क्षणाचा साक्षीदार हे पोतनीसवाडा हा त्याचा साक्षीदार आहे. त्यामुळे बाबासाहेब या ठिकाणी येत होते, या ठिकाणी राहत होते, या ठिकाणी चिंतन करत होते. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्वाज्वल्य मर्दुमकीच्या इतिहासाचा साक्षीदार असणारा हा पोतनीसवाडा, तसाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा वाडा हा एक सामाजिक ऐक्याचं प्रतीक आहे, तसंच हे शौर्याचं प्रतीक आहे. शासन आणि समाजाने मिळून अशा वारसा स्थळांचा जतनासाठी कोणती पावले उचलायला हवी? स्मारक ही केवळ इमारती भव्यदिव्य करून स्मारक होत नाही, तर त्या स्मारकाची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा लोकांच्यामध्ये आदर्श निर्माण केली पाहिजे, आदर्श समाज निर्माण करता आला पाहिजे. आणि जो या मातीतला, या संस्कृतीतला शौर्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा, शौर्याचा छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा जो ऐतिहासिक शौर्याचा वारसा आहे तो जतन करण्यासाठी आणि या प्रेरणास्थळातून समाजाला एक आदर्श मिळावा अशा पद्धतीची संस्कारक्षम पिढी निर्माण करणारी व्यवस्था, सर्वांगीण व्यवस्था या पोतनीसवाड्यातून निर्माण व्हावी अशी माझी इच्छा आहे. उरवडे गाव आणि पोतनीसवाड्याबाबत जनतेला आपण काय संदेश द्याल? पोतनीसवाडा हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आणि मोगलांचा जो अन्याय अत्याचार जो होता तो दूर होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासन प्रणालीतून या उरवडे गावामध्ये पोतनीसांचं पुनर्वसन करण्यात आलं. पोतनीसांनी या ठिकाणी वाडा बांधला आणि त्यांना मिळालेला मध्य प्रदेशपासून कोकणापर्यंतचा जो महसुलीचा अधिकार मिळाला होता त्या अधिकाराच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारा राज्यकारभार तो कसा शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावता कामा नये, हे रयतेचं राज्य निर्माण झालं पाहिजे, हा छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला जो आदर्श आहे त्याच्याप्रमाणे राज्यकारभार, प्रशासन व्यवस्था ही पोतनीस घराण्याने जतन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवकाळापासून तो जोपर्यंत यांचा कारभार चालू होता त्या काळामध्ये या ठिकाणची रयत सुखाने आणि समाधाने नांदताना दिसत होती. या ठिकाणी एकही रयतेतला एकही माणूस आणि एकही कुटुंब अन्न वाचून मरण पावलेलं आहे किंवा त्याला रोजगार उपलब्ध झाला नाही अशी कुठलीही घटना आणि दुर्घटना घडली नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन राज्यकारभार कसा केला जाऊ शकतो आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होऊ शकते
हे या पोतनीस वाड्यातून पोतनीसांच्या वंश परंपरेने दाखवून दिलेलं आहे.